नमस्कार मित्रांनो, आपल्या बोल्ड रनर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण फायनान्सच्या दुनियेमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे आपल्याकडं ₹100 असेल तर ते पैसे कशामध्ये, किती प्रमाणात, कसे कसे गुंतवायचे, कशाच्या आधारावर गुंतवायचे, कशासाठी गुंतवायचे या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये जी आपली संपत्ती आहे ती कशी कशी आपल्याला गुंतवायची आहे. तर आता संपत्ती आपण कशामध्ये गुंतवायची म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटसाठी जे ऑप्शन्स आहेत त्याचे प्रामुख्याने 5 ते 6 प्रकार पडतात. एक म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर, त्याच्यानंतर बॉन्ड्स म्हणजे कर्ज रोखे, स्थावर मालमत्ता. आता मालमत्तेचे पण मालमत्ता म्हणजे रिअल इस्टेट, त्याचे 2-3 प्रकार पडतात. एक म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल तर म्हणजे MIDCची ती सोडून द्या. त्याच्यानंतर कमर्शियल आणि रेसिडेन्शियल. तर रेसिडेन्शियलमध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट रिटर्न खूप कमी असतात आणि कमर्शियलमध्ये ते जास्त असतात. किंवा रोख कॅशमध्ये पैसे ठेवणे, तर हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. कारण तुम्ही जर पैसे कॅशमध्ये ठेवले तर त्याच्यावर कोणतेही इंटरेस्ट जनरेट होत नाही आणि महागाई त्या पैशांची व्हॅल्यू कमीच करत जाते. तर आपण आता संपत्तीचे प्रकार या प्रकारांबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊ. शेअर म्हणजे तुम्हाला खूपच जास्त रिटर्न येण्याची शक्यता असते, पण त्याच्यामध्ये जास्त जोखीम आहे आणि शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट ही दीर्घकालीन वाढीसाठी उपयुक्त ठरते. बॉन्ड्स म्हणजे अशा गोष्टी जे की आता बॉन्ड्स म्हणजे कर्ज रोखे असतात. म्हणजे की तुम्ही एका प्रकारे एखाद्या संस्थेला, एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या एंटिटीला तुम्ही कर्ज देता आणि त्या कर्जाच्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला एका विशिष्ट कालावधीसाठी व्याज देते आणि तुमची बॉन्डची मुदत संपली की तुम्ही त्या कंपनीला दिलेले पैसे वापस देते. तर त्याला बॉन्ड्स म्हणतात. बॉन्ड्सचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स. तर गव्हर्नमेंट बॉन्ड त्याच्यामध्ये पण तुमची जी मुदत आहे त्याच्यानुसार 2-3 प्रकार पडतात. म्हणजे एक ट्रेझरी बिल्स असतं, एक शॉर्ट टर्म बॉन्ड असतात आणि एक लाँग टर्म बॉन्ड्स असतात. आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. परंतु या सगळ्या बॉन्ड्सच्या बद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. त्यावेळेस मी तुम्हाला ते सर्व गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करेल. रोख रक्कम, तर रोख रक्कममध्ये पैसा गुंतवून ठेवणे ही सगळ्यात मोठी महाचूक मी मानेल. कारण त्याच्यामध्ये कोणताही रिटर्न भेटत नाही आणि महागाई तुमची त्या रोख रकमेची व्हॅल्यू कमीच करते. तर इतर पर्यायी गुंतवणूक, त्याच्यानंतर स्थावर मालमत्तेचे 2 प्रकार पडतात, एक निवासी आणि दुसरे म्हणजे व्यावसायिक. तर व्यावसायिकमध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न मिळण्याची हमी असते. तर तसं म्हणजे तर रेंटल इन्कम पर्यायाने निवासी मालमत्तेमध्ये कमी असते. आता कमोडिटीज मार्केट हे एक नवीन प्रकारचं मार्केट आहे. याच्याबद्दल पण मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कम्युनिटी आणि प्रिशियस मेटल याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याच्यानंतर खाजगी इक्विटी म्हणजे अशा कंपन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता की ज्या कंपन्या अजून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झालेल्या नाही, म्हणजे ज्या अजून नवीन कंपन्या आहे, ज्याला स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तर ही पण खूप उच्च जोखमीची असते आणि याच्यामध्ये तुम्हाला लिक्विडिटीचे म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट न विकल्या जाण्याचे पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. गुंतवणुकीसाठी विचार करण्यासारखे घटक, तर जोखीम सहनशक्ती. आपल्याला माहीत पाहिजे की आपण किती जोखीम घेऊ शकतो, किती रिस्क घेऊ शकतो. रिस्क आहे तो इश्क आहे. रिस्क आणि रिवॉर्ड हे एका याच्यामध्येच चालतं. जेवढी जास्त रिस्क तेवढी जास्त तुम्हाला रिटर्न भेटेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून. पण जेवढी जास्त रिस्क घेईल तेवढी तर ती इन्व्हेस्टमेंट डुबण्याची, कमी होण्याची तुमची शक्यता वाढते. गुंतवणुकीचा कालावधी, तर तुम्ही प्रथम डिसाईड केलं पाहिजे की तुम्हाला एकदम कमी कालावधीसाठी करायची, 6 महिन्यासाठी करायची, 1 वर्षासाठी करायची. तर अल्पकालिक म्हणजे 3 महिन्याच्या अगोदर किंवा 6 महिन्याच्या अगोदर, मध्यमकालीन म्हणजे 6 महिने ते 1 वर्षापर्यंत आणि दीर्घकालीन म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणे. तर तुम्हाला गुंतवणूक करताना तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित केली पाहिजे की तुम्ही गुंतवणूक कशासाठी करत आहात. निवृत्तीसाठी म्हणजे की तुमच्या पेन्शनसाठी करत आहात, की शिक्षणासाठी करत आहात, की संपत्तीच्या सुरक्षितेसाठी करत आहात. आणि तुम्हाला गुंतवणूक करायच्या अगोदर सध्या चाललेला महागाईचा दर, सध्या चाललेले रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, वेगवेगळ्या बँकांचे FD रेट, वेगवेगळ्या बँकेचे रिकरंट अकाउंटवरचे रेट, वेगवेगळ्या बँकांचे बॉन्ड्सवरचे रेट, या सर्वांबद्दल डिटेल माहिती असणे जरुरी आहे. आणि तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा पूर्ण माहिती असणे महत्त्वाचे आहे. तर आता आपण
आपल्याकडं समजा 100 रुपये असेल, तर आता ते पैसे कशा प्रकारे लावायचे याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर आता संरक्षणात्मक डिस्ट्रीब्युशन म्हणजे की एकदम डिफेन्सिव्ह राहायचं, म्हणजे आपल्याला जास्त रिटर्न नाही आले तरी चालेल, पण आपल्या जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे तर ती सुरक्षित राहिली पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही 20% रक्कम ही शेअर्समध्ये, 80% रक्कम ही बॉन्ड्समध्ये आणि तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता थोडी मध्यम आक्रमक याच्यामध्ये आपण थोडी रिस्क घेणार आहोत. याच्यामध्ये 50% रक्कम ही तुमची शेअर्समध्ये आणि 50% रक्कम तुम्ही बॉन्ड्स, डिबेंचर्स किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवू शकता. आक्रमक आक्रमक म्हणजे खूप जास्त रिस्क घेणे. खूप जास्त रिस्क घेण्यासाठी तुम्हाला खूप जास्त रक्कम ही शेअर्समध्ये गुंतवावं लागेल. बघा, लक्षात धरा, जेवढी जास्त रक्कम तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणारा असणार तेवढंच तुमची रिस्क वाढत जाईल. पण आता शेअर्समध्ये पण तुम्ही जर तुमच्या 100 रुपयामधले 80 रुपये शेअरमध्ये गुंतवले, पण त्याच्यामध्ये पण कोणत्या शेअरमध्ये गुंतवलेत, म्हणजे ते स्मॉल कॅपमध्ये, लार्ज कॅप, मिड कॅप याच्यामध्ये गुंतवले, त्याच्यानुसार पण तुमच्या रिस्कचं पर्सेंटेज वाढत जातं. जसं की तुम्ही लार्ज कॅप कंपनीमध्ये गुंतवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला परतावा कमी असतो, परंतु तुमची इन्व्हेस्टमेंट याने सुरक्षित राहते. त्याच्यानंतर मिड कॅपमध्ये 50-50% असतो चान्स. आणि स्मॉल कॅपमध्ये तुमचं रिस्क बऱ्याच प्रमाणात असते आणि रिटर्न येण्याचे पर्सेंटेज पण बऱ्याच प्रमाणात असतात. तर तुम्ही हे लक्षात धरा की जेवढं जास्त तुम्ही रिस्क घेणार तेवढं जास्त रिटर्न येण्याचे चान्सेस वाढतात, परंतु खूप जास्त रिस्क कशाची, रिस्क ही तुमचे पैसे कमी होण्याची, तुमची इन्व्हेस्टमेंट डुबण्याची, याचीच रिस्क असते. तर आता आपण एकदाचं का जर समजा त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, तर आता ती गुंतवणूक त्या ठिकाणी किती वेळ ठेवायची, कधी ती इन्व्हेस्टमेंट त्याच्यामधून काढायची आणि कोणत्या प्रमाणात, नंतर किती प्रमाणात, कशामध्ये त्याच्यामध्ये कसा बदल करायचा याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर तुम्ही एक दीर्घकालिक तुमचं उद्दिष्ट ठरवा की तुम्हाला नेमकं इन्व्हेस्टमेंट करून काय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्हाला लवकर निवृत्त व्हायचं आहे, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचा खर्च करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही शेअर मार्केट आणि सगळं जे इकॉनॉमी याच्यावर तुमचा बारीक अभ्यास असायला पाहिजे की सध्याचे बँक रेट काय चालू आहे, US मधले काय रेट चालू आहे, जागतिक मार्केट कसं आहे, भारतातील शेअर मार्केट कसं आहे, कोणकोणत्या नवीन कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला IPOमध्ये गुंतवणूक करायची आहे का नाही, समजा कोणत्या IPOमध्ये गुंतवणूक करायची, त्या IPOबद्दल माहिती घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. त्याच्यानंतर कोणत्या कंपनीचा भविष्यामध्ये विकास होऊ शकतो, वाढ होऊ शकतो, त्या जर कंपन्यामध्ये तुम्ही एकदम कमी किंमत असताना जर गुंतवणूक केली तर तुम्हाला दीर्घकालीन लाभ त्याच्यामधून मिळू शकतो. पण आता जर आपण आपल्या ॲसेटचं अलोकेशन केलं तर समजा बाजारामधील परिस्थिती चेंज झाली तर त्याच्यानुसार तुम्हाला शेअरमधील काही इन्व्हेस्टमेंटमध्ये बॉन्डची इन्व्हेस्टमेंट शेअरमध्ये, किंवा शेअरची इन्व्हेस्टमेंट तुमच्या लँडची इन्व्हेस्टमेंट तुमच्या रिअल इस्टेटमध्ये, असं तुम्हाला स्विच करायची पण गरज पडू शकते. डायव्हर्सिफिकेशन, बघा, तुमची एकूण रक्कम सुरक्षित राहण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे डायव्हर्सिफिकेशनमध्ये वेगवेगळ्या असेट क्लास म्हणजे वेगवेगळे जे संपत्तीचा वर्ग आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणे. तर आता सगळ्यात पहिले डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक शेअर मार्केट, बॉन्ड मार्केट, गोल्ड, रिअल इस्टेट आणि क्रिप्टोकरन्सी याच्यामध्ये करू शकता. आता शेअर मार्केटमध्ये पण करायचे म्हणले तर तुम्ही काही रक्कम भारतीय शेअर मार्केटमध्ये, काही रक्कम विदेशी शेअर मार्केटमध्ये, जसं की नॅसडॅक आहे म्हणजे जो अमेरिकेचा शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही काही प्रमाणात गुंतवणूक करू शकता. बघा, जेवढं जास्त डायव्हर्सिफिकेशन असेल तेवढं जास्त तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून जर एखादी याचा रिटर्न कमी आला तर ओव्हरऑल होणारं नुकसान कमी प्रमाणात होते. पण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन केलं तुम्ही तर तुमचे रिटर्न्स पण कमी होतात. तर आता आपण आपली संपत्ती कशा प्रमाणात, म्हणजे जी आता तुमची इन्व्हेस्टेबल सरप्लस आहे, म्हणजे की जी रक्कम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती कशी वाटायची याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर तुमचा पोर्टफोलिओ हा संतुलित असला पाहिजे आणि एका चांगला संतुलित पोर्टफोलिओ तुमची रिस्क ॲपेटाईट आणि तुमचं रिस्क मॅनेजमेंट याच्यावर म्हणजे डिपेंड असतो. तर आता समजा तुमची जर कमी रिस्क ॲपेटाईट असेल आणि कमी तुम्ही जोखीम घेऊ इच्छित असाल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 30% ठेवा, बॉन्ड्समध्ये 25%, सोन्यामध्ये 20%, शेअर्समध्ये 15%, स्थावर मालमत्तेत 5%, क्रिप्टोकरन्सीत खूपच कमी ठेवा, जमिनीमध्ये तुम्ही 4% रक्कम ठेवू शकता. याच्यामधून तुम्हाला
रिटर्न कमी येतील, परंतु तुमचा पैसा हा बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहील. त्याच्यानंतर थोडीशी मीडियम रिस्क टेकर, याच्यामध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये 20% ठेवा, बॉन्ड्समध्ये 20% ठेवा, सोन्यामध्ये 15%, शेअरमध्ये 25%, स्थावर मालमत्तेमध्ये 10%, क्रिप्टोकरन्सीमध्ये 5% आणि जमिनीमध्ये तुम्ही 5% अशी रक्कम गुंतवू शकता. त्याच्यानंतर आक्रमक गुंतवणूकदार, जेवढं तुम्ही आक्रमक होणार तेवढं तुम्हाला शेअरमध्ये तुमच्या संपत्तीचं पार्टिसिपेशन वाढवावं लागेल. तर याच्यामध्ये तुम्ही शेअरमध्ये 40%, सोन्यामध्ये 10%, बॉन्ड्समध्ये 10%, फिक्स डिपॉझिटमध्ये 10%, स्थावर मालमत्तेत 15%, क्रिप्टोकरन्सीमध्ये पण तुम्हाला 10% आणि जमिनीमध्ये 5% अशी रक्कम तुम्ही गुंतवू शकता. तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात रिस्की ॲसेट क्लास जर कोणता असेल तर तो क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये आतापर्यंत प्रचंड प्रमाणात लोकांनी पैसे कमवलेले आहेत, परंतु ते खूपच रिस्क टेकिंग आहे. त्याच्या खालोखाल खूप जास्त रिस्क टेकिंग गोष्ट म्हणजे शेअर आहे. शेअरच्या खालोखाल खूप 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 म्हणजे कमी प्रमाणात रिस्क टेकिंग गोष्टी या फिक्स डिपॉझिट, बॉन्ड्स आणि सोने आहेत. आणि खूपच कमी रिस्क टेकिंग गोष्ट जी असेल तर ती जमीन आहे, कारण जमीन ही मर्यादित आहे आणि जमिनीचे भाव हे वाढतच गेलेले आहेत. तर एक जनरल रूल आहे, रूल ऑफ 100 मायनस एज, म्हणजे की 100 मायनस तुमचं जेवढं वय आहे, तर याचं जे उत्तर येईल तर तेवढ्या प्रमाणात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये केली पाहिजे. म्हणजे समजा आता माझं एज 30 आहे, तर 100मधून 30 गेल्यावर किती होतात? 70. तर मी 70% रक्कम मी शेअर मार्केटमध्ये किंवा शेअरमध्ये गुंतवली पाहिजे आणि उरलेली रक्कम जी आहे 30%, तर ती रक्कम वेगवेगळ्या ॲसेट क्लास जसे सोने आहे, स्थावर मालमत्ता, क्रिप्टोकरन्सी, जमीन याच्यामध्ये गुंतवली पाहिजे. तर मित्रांनो, वरील ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत या सगळी व्यक्ती परत्वे, तुमच्या रिस्क परत्वे, तुमच्या उद्दिष्टा परत्वे भिन्न 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 होत जातात. तर आपली रिस्क ॲपेटाईट, आपलं फायनान्शियल गोल्स याच्या हिशोबाने तुम्ही तुमची एकूण जी संपत्ती आहे तर ती तुमच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.